बस मंडळी बघा ना, मग आजचं मेनू आता भाजी पोळी बनवते मी असं मस्त छान पैकी. आता पहिले पीठ भिजवून घेते पटकन, मग नंतर मग एकीकडून भाजी टाकून देते आणि पटकन पोळ्या करते. मग गरम गरम सगळं बघा मग कसं मस्त पीठ भिजवलं. आता हे थोडंसं भिजू देते, तोपर्यंत भाजी टाकून घेते. दस मंडळी बघा ना, आज आहे ना, आता आम्ही मेनूमध्ये आज अंड्याची भाजी बनवता. अशी तेल टाकलंय मी एक पळी ना, अशी मस्त काळ्या मसाल्याची बनवते, खूप छान लागते. मम्मीची रेसिपी आज बनवूनच बघते. बघा असे अंडे टाकले, थोडं असं मीठ टाकायचं, थोडं चव लागन तसं तसं आपल्याला पाहिजे तसं. 5 अंडे टाकले तर त्याच्यामध्ये मी काही एक बघा मग अंड्याच्या भाजीचा मसाला. अंड्याच्या भाजीला बघा कांदा, टमाटा, कोथिंबीर हा काळा मसाला आहे, घरीच केलेला आहे आम्ही. खूप असं चुलीवर भाजून मस्त असं म्हणजे थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्ये. जिरे लाल झाले, थोडं कांदा सोडायचा त्याच्यामध्ये. बघा मग कांदा लाल असं मीठ टाकलंय ना टमाट्यामध्ये, तर टमाटे खूप लवकर गाळ होऊन जाते असे. बघा किती शिजले टमाटे, खूप लवकर शिजून जाते. टमाट्यामध्ये थोडंसं मिरची एकदम लाल झाली ना, लाल तिखट ते चांगलं लाल झालं का मग आहे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. बघा अशी पाट्यावर वाटून ठेवलेली मी अशी 2-4 दिवसाची. अद्रक लसणाची पेस्ट टाकली का मग असं लाल भाजलं का बघा, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असा भाजून घ्यायला पाहिजे. इतकी बारीक खुशबू येऊ लागली, इतकी बारीक खुशबू येऊ लागली. खूप भाजणं झाल्यावर बघा हे काळा मसाला आहे ना, तर असं पाण्यात कालवून घ्यायचं आहे, त्याला भाजायची गरज नाही आहे. मग आहे ना तर असं टाकायचं याच्यामध्ये. बघा बघा किती छान दिसतंय ना. बघा जास्त घट्ट नाही करायची, अशी मिडियमच करायची. आता ही पतली दिसते ना, उकळी आली का तिला शिजायला लागली का खळखळ खळखळ अशी थोडी नॉर्मल घट्ट होती. मग ती बघा उकळी सुटली. आता बघा असे अंडे फ्राय केलेले ना ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे मस्त. बघा असे सोडले का मस्त. बघा आता भाजी शिजते, आता मी अशा पोळ्या करून घेते. आता भाजी शिजूस तर आता मस्त. मला तर काही छोट्या छोट्या पोळ्या आवडत नाही. आता आमच्याकडं कसे 7-8 जण आहे माणसं. याची भाजी किती छान बनवली. मग आता किती रेडी झाली आहे बघा, किती छान पैकी अशा मस्त पोळ्या, लिंबू, कांदे, हे बघा हे मीठ आणि भाजी बघा किती तरीची.